हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इग्नाइट अकॅडमी. सो आज 25 ऑगस्ट 2025 आणि आजच्या द हिंदू न्यूजपेपरमध्ये अशा कोणत्या कोणत्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये महत्त्वाच्या राहू शकतात याबद्दलची चर्चा आजच्या या ब्रीफ सेशनमध्ये आपण करणार आहोत. नुकतीच आता यूपीएससी मेन्सची परीक्षा सुरू आहे आणि त्यामध्ये आपण जे आपण पेपर डिस्कशन करतोय त्यामधून पण आपल्याला न्यूजपेपर रीडिंग किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येत असेल. कारण अल्टिमेटली तुम्हाला तो प्रश्न समजून घेण्यासाठी करंट अफेअर्स खूप जास्त कामात येते. नॉट लाईक किंवा करंट अफेअर्स मध्ये आलेल्या गोष्टी सरळ सरळ त्यामध्ये लिहायच्यात असं आहे का, तर डायरेक्टली असं पण नाही. पण आपल्याला काय की त्या गोष्टी समजण्यासाठी की एखादी घटना जी आहे, एखादा इश्यू जो आहे तो समजून घेण्यासाठी न्यूजपेपर कामात येऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळे हे महत्त्वाचं राहतं. आणि मग त्यामध्ये आपण म्हणलं रिसेंटली आता फॉर एक्झाम्पल 138th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आहे, तर मग त्यावरती जर प्रश्न येतोय तर त्याचे वेगवेगळे आयाम न्यूजपेपरमध्ये कव्हर होत आहेत. मग त्यात आपण म्हणलं किंवा एखादं एडिटोरियल आलेलं असेल, त्या एडिटोरियल मधून काही गोष्टी कळतील आपल्याला, किंवा द हिंदूमध्ये एक्सप्लेनर टाईपचं काही पेज आलेलं असेल त्यामध्ये ते काय करतायत किंवा सरळ सरळ मुद्देसूद पद्धतीने सांगतायत की नेमकं काय विषय. सो या गोष्टी आपल्याला तिथे न्यूजपेपर मधून करंट मधून कामात येतात, ज्या उत्तर लिहिताना आपल्याला मदत करू शकतात. त्यामुळे हे करणं गरजेचंच आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही किंवा समथिंग लाईक ऑप्शनल वगैरे आहे हे. ठीक आहे, हे करू शकता नाही करू शकत असं इथे नाहीच आहे. इट इज ॲब्सोल्युटली नेसेसरी काइंड ऑफ थिंग. ठीक आहे, त्यामुळे न्यूजपेपर रीडिंगला दुसरा पर्याय नाही हे आधीच डोक्यात तुम्ही भरून ठेवा आणि त्या पद्धतीने या गोष्टीला तिथे बघा. ठीक आहे, आज किती 25 तारीख आहे, 25 ऑगस्ट आहे आणि 25 ऑगस्टच्या न्यूजपेपरमध्ये पान नंबर 2 वरती या. कोणता न्यूजपेपर? द हिंदू न्यूजपेपर. पान नंबर 2 वरती सगळ्यात पहिली ही बातमी आलेली आहे, दिस कॅन बी काउंटेड इन डिझास्टर मॅनेजमेंट. यामध्ये आपण बघतो ट्राउट फार्मिंग इन ट्रबल इन हिमाचल ॲज फ्लॅश फ्लड टेक टोल ऑन फिशरीज सेक्टर. ट्राउट म्हणजे एक प्रकारचा तो मासा असतो, त्याचा फोटो पण त्यांनी दिलेला आहे. आणि मग ते ट्राउट फार्मिंग इथे बेसिकली अवघड होत चाललेलं आहे. का? कारण इथे फ्लॅश फ्लड झालेले आहेत उत्तराखंडमध्ये, हिमाचलमध्ये, ओव्हरऑल त्या भागामध्येच ह्या सगळ्या घटना होत आहेत. सो ट्राउट फार्मिंग आणि फिशरी सेक्टरमध्ये त्यामध्ये कशा पद्धतीने तिथे प्रॉब्लेम्स येत आहेत ते इथे सांगितलेले आहे त्यांनी. ठीक आहे, सो इन दॅट केस डिझास्टर आणि त्याचा इम्पॅक्ट एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरवरती कसा होतो याबद्दलची चर्चा या बातमीमध्ये केलेली आहे. जीएस पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये तुम्ही त्याला काउंट करू शकता. त्याच पानावरती पान नंबर 2 वरती तामिळनाडू मधली एक बातमी आहे. तिथल्या शाळेमध्ये एक इनिशिएटिव्ह घेतला गेलेला आहे किंवा युनिफॉर्म जे असणार आहेत त्या युनिफॉर्म्स वरती QR कोड लावले जाणार आहेत. आणि मग हे कशासाठी? तर टू एन्श्युअर दी स्टुडंट सेफ्टी. ठीक आहे, सो Tamil Nadu school introduces uniform with QR code to enhance students' safety. तर मग हे एक प्रकारे तिथला गव्हर्नन्सचा एक पार्ट राहू शकतो किंवा जीएस पेपर 2 एज्युकेशन मध्ये स्टुडंट सेफ्टी हा एक अँगल जर जोडला आपण तर तिथे पण आपल्याला ही बातमी काउंट करता येऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 3 वरती एक केस स्टडी आलेली आहे. त्यामध्ये बेसिकली केरळ मधली ही बातमी आहे किंवा तिथे झालं काय आहे की ट्रायबल एरियामध्ये तिथे रस्ता नसल्यामुळे हॉस्पिटल पर्यंत जाता आलं नाहीये आणि 5 वर्षाच्या मुलाची डेथ झालेली आहे. सो दिस इज अगेन अ सिरियस कन्सर्न जो लवकरात लवकर ऍड्रेस करणं गरजेचं आहे. त्या फार रिचिंग एरियाज असतील किंवा अंडर सर्व्ड एरियाज असतील तिथे आपल्याला लवकरात लवकर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी पुरवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही एक बातमी तिथे आलेली आहे. नो रोड फॉर हॉस्पिटल ट्रान्सफर, चाइल्ड डाईज इन इडुकी ट्रायबल एरिया ॲज ट्रीटमेंट इज डिलेड. मग तिथे ट्रायबल एरिया मग सोसायटीच्या अँगलनी पण त्याला बघता येऊ शकेल जीएस पेपर 1 आणि जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या अँगलनी देखील त्याला बघता येऊ शकेल. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 4 वरती या. इंडिया चायना यांच्यामध्ये आता नवीन नवीन डेव्हलपमेंट होत आहेत. सो इन दॅट केस इंडिया चायना प्लॅन्स टू रिझ्यूम ट्रेड वाया शिपकीला इन हिमाचल प्रदेश. हा जो शिपकीला पास आहे हिमाचल मधला तिथून आता ट्रेड रिझ्यूम करण्याचं प्लॅन करतायत इंडिया आणि चायना. तर मग शिपकीला आणि तिथला पूर्ण जो भाग आहे तो मॅप वरती बघून ठेवणं गरजेचं आहे. जीएस पेपर 2 IR मध्ये हे विचारलं जाऊ शकते आणि प्रिलिम्स साठी देखील हा मुद्दा महत्वाचा राहू शकतो. देन पान नंबर 4 वरती DRDO ची बातमी आलेली आहे. DRDO सक्सेसफुली कंडक्ट मेडन टेस्ट
ऑफ इंडिजिनस इंटिग्रेटेड एअर डिफेन्स सिस्टीम. इंडिजिनस सिस्टीम आहे, त्याचं टेस्ट आता DRDOने केली. आता आपली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे याचं नाव काय आहे, तर याला म्हटलं जाते इंटिग्रेटेड एअर डिफेन्स वेपन सिस्टीम, IADWS असं त्याचं नाव आहे. आणि मग ह्याचं रिसेंटली टेस्टिंग DRDOने केलं होतं. ओडिशामध्ये त्याचं टेस्टिंग झालं होतं. प्रिलिम्स मध्ये या प्रकारच्या काही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. देन मुव्हिंग टू नेक्स्ट न्यूज, पान नंबर 4 वरती अजून एक बातमी आलेली की नेपाळ जो आहे, नेपाळ इज द रिसेंट मेंबर ऑफ आवर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स. ठीक आहे. सो नेपाळ जॉइन्स इंडिया लेड इनिशिएटिव्ह टू प्रोटेक्ट 7 स्पेसीज ऑफ बिग कॅट्स. आणि आपला जो इनिशिएटिव्ह आहे इंडिया लेड इनिशिएटिव्ह आपण म्हणतोय इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, हा इनिशिएटिव्ह जॉईन करणारा नेपाळ हा लेटेस्ट कंट्री ठरलेला आहे. ठीक आहे. सो प्रिलिम्स मध्ये याबद्दल आपल्याला अशा गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. मग इन दॅट केस इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स नेमकं काय आहे ते पण एकदा प्रिपेअर करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पान नंबर 6 वरती आपण आलो. गगनयानची तयारी सुरू आहे, गगनयान मिशनची. आणि मग त्यामध्ये एअर ड्रॉप टेस्ट कंडक्ट केली गेली. एअर ड्रॉप टेस्ट कोणी कंडक्ट केली? इस्रोने केलेली आहे. अँड दिस इज फॉर गगनयान मिशन. बेसिकली एअर ड्रॉप टेस्ट म्हणजे काय, तर ते पॅराशूट्सचा ओव्हरऑल डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठीची टेस्ट आहे, पॅराशूटच्या डेमॉन्स्ट्रेशनची. ठीक आहे. सो डेमॉन्स्ट्रेशन ऑफ पॅराशूट बेस्ड डिसेलरेशन सिस्टीम, पॅराशूट बेस्ड डिसेलरेशन सिस्टीम, त्याला एअर ड्रॉप टेस्ट म्हणतात. म्हणजे हे अशा पद्धतीने इथे काय केलं जाते, हा पूर्ण एक जवळपास 1 टन वजनाचा हा पूर्ण ब्लॉक आहे आणि मग तो तिथे पॅराशूट्स ओपन करून त्याला बघितलं जाते. सो इथे अशा पद्धतीने हे एअर ड्रॉप टेस्ट त्याला म्हणतात. ठीक आहे. हा तो ब्लॉक आहे, त्याला पॅराशूट्सचे कनेक्टेड राहतात. सो ही जी टेस्ट आहे ही टेस्ट कंडक्ट केली गेली रिसेंटली इस्रो कडून. ठीक आहे. आता बऱ्याचदा प्रिलिम्स मध्ये पण आपल्याला विचारू शकतात असं किंवा एअर ड्रॉप टेस्ट रिसेंटली इन न्यूज, इट इज रिलेटेड टू विच ऑफ द फॉलोइंग. सो आपल्याला माहिती पाहिजे की हे गगनयानशी रिलेटेड आहे. ओव्हरऑल स्पेस मध्ये आपल्याला ही बातमी तिथे मोजता येऊ शकेल GS पेपर 3 स्पेस या अँगलनी. आणि प्रिलिम्स मध्ये पण याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पान नंबर 6 वरती एक नवीन अपॉइंटमेंट झालेली आहे, डेप्युटी नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर म्हणून जे फॉर्मर CRPF चे डायरेक्टर जनरल आहेत अनिश दयाल सिंग. ठीक आहे. हे आता अपॉइंट केले गेलेले आहेत डेप्युटी NSA. ठीक आहे. सो प्रिलिम्स मध्ये आपल्याला ह्या अपॉइंटमेंट बद्दल विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर पान नंबर 6 वरती अजून एक बातमी आहे, NCERT बद्दलची बातमी आहे. NCERT टेक्स्ट बुक्स इंट्रोड्यूस इंडियन आर्ट फॉर्म्स, म्हणजे आर्ट अँड कल्चर रिलेटेड अजून खूप मोठा कंटेंट NCERT मध्ये आता ऍड केला जाणार आहे. आणि मग ते कृती नावाची पूर्ण पुस्तकाची सिरीज आहे, कृती म्हणतात त्याला. आणि ह्या ज्या टेक्स्टबुक आहेत त्या क्लास 3 to क्लास 8 आता अवेलेबल केल्या जाणार आहेत या वर्षीपासून, 3री ते 8वी. ठीक आहे. आणि मग आता ह्या NCERT तुम्हाला वाचायच्या, सिलेबस टॉपिक वगैरे सगळं बाजूला राहिलं, पण या NCERT वाचायच्या आहेत तुम्हाला. त्यानंतर पान नंबर 7 वरती या, इज इंडिया अंडर एस्टिमेटिंग द कॉस्ट ऑफ डीलिंग विथ इन्व्हेजिव्ह स्पेसीज. म्हणजे इन्व्हेजिव्ह स्पेसीज बद्दल भारतामध्ये थोडंफार दुर्लक्ष होतंय का, अशा पद्धतीचा हा पूर्ण एक आर्टिकलच आहे जे त्यांनी इथे दिलेलं आहे. दुर्लक्ष होतंय मग इथे त्यांचं म्हणणं काय, किंवा बंदीपूरमध्ये एवढा मोठ्या एरियामध्ये ते लँटाना कॅमेरा नावाचे इन्व्हेजिव्ह स्पेसीज वाढत आहेत, तर मग त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का. सो या पद्धतीची पूर्ण ती बातमी GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशनच्या अँगलनी आपल्याला या बातमीकडे बघता येईल. बरंच डिटेलमध्ये त्यांनी त्यामध्ये चर्चा केलेली. इव्हन रिसेंटली आपण बघितलं होतं आसाममध्ये दिब्रू सैखोवाच्या भागामध्ये पण इन्व्हेजिव्ह स्पेसीज आढळलेल्या होत्या. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. त्यानंतर त्याच पानावरती व्हॉट इज इट नावाचा एक छोटासा ब्लॉक येतो आणि मग तिथे त्यांनी क्लाउड बर्स्ट बद्दल सांगितलेलं. क्लाउड बर्स्ट व्हेन द बलून पॉप्स. तो क्लाउड बर्स्ट नेमकं काय असते, त्याचे काय डेफिनेशन आहे, त्याचं काय क्रायटेरिया राहतो, म्हणजे IMD द्वारे क्लाउड बर्स्ट हे कधी डिक्लेअर केलं जाते की एखादी घटना क्लाउड बर्स्ट आहे. सो या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दिलेल्या आहेत. GS पेपर 3 डिझास्टर मॅनेजमेंटचा अँगल तिथे जोडला जाऊ शकेल आणि GS पेपर 1 जिओग्राफी मध्ये देखील आपल्याला याला काउंट करता येऊ शकेल. ठीक आहे. सो ही एक बातमी वाचून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पान नंबर 8 वरती या. पान नंबर 8 आता इथे 2 बातम्या आहेत तसं बघायला गेलं तर. हे पान नंबर 8 वरती एक आहे आणि पान नंबर 10 वरती एक आहे. तो पहिले तर ते एडिटोरियल आलेलं आहे की नवीन जे अमेंडमेंट बिल आहे 138th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल
आता ते गेलेले JPC कडे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे. सो द न्यू कॉन्स्टिट्युशनल बिल, द नीड फॉर बॅलन्सिंग ऍक्ट, अशा पद्धतीचं ते एक एडिटोरियल आलेलं आहे जे त्याच संबंधित आहे. GS पेपर टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याला मोजता येईल. आणि पान नंबर 10 वरती पुन्हा त्याला त्यांनी इलॅबोरेट वे मध्ये त्याची चर्चा पण केलेली आहे. व्हॉट इज द न्यू बिल टू रिमूव्ह प्राईम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर अँड मिनिस्टर्स. ठीक आहे. सो या दोन बातम्या आहेत ज्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलनी त्या 138th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिलला आपल्याला जोडून बघता येतील. ठीक आहे. 138th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल. ठीक आहे. त्यानंतर इन बिटवीन आपण जर बघितलं पान नंबर 8 एडिटोरियल पेज वरती नरिशमेंट रिलेटेड एक बातमी आलेली आहे. नरिश टू फ्लोरिश, द न्यूट्रिशन अँड कॉग्निशन लिंक. स्पेशली जे न्यू बॉर्न चिल्ड्रन आहेत त्यांच्या ओव्हरऑल कॉग्निटिव्ह ॲबिलिटीजसाठी न्यूट्रिशन किती महत्वाचं आहे याबद्दलचं पूर्ण डिस्कशन तिथे झालेलं आहे. आणि मग ते अशा पद्धतीचे थोडेसे शब्द पण जे आपण म्हणतो किंवा थोडेफार असे किंवा जे तुम्हाला लिहिताना एकदम असे कॅची टाईपचे राहू शकतात. जसं आपण म्हटलं नरिश टू फ्लोरिश, सो हे एक तिथे वापरू शकता तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये. GS पेपर टू हेल्थ मध्ये आपल्याला ही बातमी मोजता येऊ शकेल. नंतर पान नंबर 10 वरती आपण आलो. पान नंबर 10, हाऊ हॅव डिसेप्शन टेक्निक्स इव्हॉल्व्ड एक्स गार्ड फायबर ऑप्टिक टोड डिकॉय सिस्टीम विच वॉज युज्ड इन इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर. आणि मग ते ऑपरेशन सिंदूर मध्ये वापरलं गेलेलं होतं असं तिथे ते म्हणतात. म्हणजे तिथे डिसेप्शन टेक्निक्स कशा पद्धतीने जगभरामध्ये इव्हॉल्व्ह होतात, म्हणजे नवीन मोड ऑफ वॉरफेअर ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर म्हणतोय. सो हाऊ दीज डिसेप्शन टेक्निक्स आर गेटिंग इव्हॉल्व्ड. आणि मग त्यामध्ये ह्या वेगवेगळ्या सिस्टीम, FOTD सिस्टीम जी आहे ही एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मधली सिस्टीम आहे. मग यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातो. सो या सगळ्या गोष्टी, मग तिथे इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर असेल, मग अशा कोणत्या कोणत्या AI बेस्ड सिस्टीम आहेत जगभरामध्ये कुठे कुठे ह्या वापरल्या जातात. राईट. सो हा सगळा भाग जो आहे हा आपल्याला प्रिलिम्स मध्ये तिथे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. सो ही एक बातमी झाली. त्यानंतर पान नंबर 12 वरती आपण आलो. इकॉनॉमिक्सचं ते पेज राहते, त्यामध्ये एक आज चांगली बातमी आलेली आहे. दिस इज रिलेटेड टू क्रिप्टो करन्सी. क्रिप्टो करन्सी, मग त्यामध्ये नेमकं क्रिप्टो करन्सी काय आहे, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी काय आहे, त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी कसं काम करते, या सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लेन केल्या गेलेल्या आहेत. सो क्रिप्टो करन्सी अनलॉकिंग दी डिजिटल व्हॅल्यू अशा नावाचं ते पूर्ण न्यूज आर्टिकल आहे. मग ते प्रिलिम्स मध्ये एकतर ऑलरेडी अशा पद्धतीचे प्रश्न आलेले आहेत क्रिप्टोवरती, त्यानंतर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवरती तो एक भाग. आणि GS पेपर 3 मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि त्यात रिसेंट डेव्हलपमेंट्स या रिलेटेड आपल्याला तिथे ही बातमी बघता येऊ शकेल. ठीक आहे. सो अशा या सगळ्या बातम्या आहेत आजच्या द हिंदू न्यूजपेपर मधल्या. ठीक आहे. इन दी एंड आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती अजूनही वेगवेगळ्या पद्धतीचे कोर्सेस आपण रन करतोय. मग त्यामध्ये शिक्षक भरती असेल, TET टेट, महानगरपालिका भरती असेल, इंजिनिअरिंग बेस्ड एक्झाम्स असतील, पोलीस भरती असेल, कृषी भरती असेल, महिला व बाल विकास भरती असेल, त्यासाठी पण आपल्याकडे वेगवेगळ्या बॅचेस रन केल्या जातात. त्यानंतर MBA, बँकिंग, इन्शुरन्स, नवोदय परीक्षा, लॉ एक्झाम्स, या विविध परीक्षांची तयारी आपल्या या प्लॅटफॉर्मवरती करून घेतली जाते. त्यामुळे तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे लोक आहेत त्यांना नक्की याबद्दल माहिती सांगा. त्यानंतर आपले टेलिग्राम चॅनल आहे, ह्याला देखील तुम्ही जॉईन करून घ्या. इथे पण चांगले अपडेट्स आपण देत राहतो. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे टेलिग्रामची लिंक पण दिलेली आहे आणि तिथेच खाली इंस्टाग्रामची पण लिंक आहे, तिथूनही तुम्ही ते चॅनल जॉईन करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर इकडे यूट्यूब चॅनल तुम्ही जॉईन केलंच नसेल केलं तर करून घ्या. बेल आयकॉन दाबून ठेवून द्या, म्हणजे चांगले अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला लगेच येऊन जातील. ठीक आहे. इथे नंबर दिलेला आहे, काही जरी क्वेरी असल्या तरी तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता. ठीक आहे. चालेल. मग तर या पद्धतीने एकदा न्यूजपेपर नक्की बघून ठेवा. बाकी उद्याच्या सेशनमध्ये आपण उद्याचा न्यूजपेपर घेऊन पुन्हा भेटू. ठीक आहे. थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.